नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपले जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, बघा इथे झेडपी मध्ये वाशिम झेडपी मध्ये तुम्हाला इथे आरोग्य विभागात परत एकदा पदभरती पाहण्यासाठी भेटणार आहे मित्रांनो। जिल्हा परिषद वाशिम अंतर्गत 2025-26 साठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ही पदभरती ते केली जाणार आहे। या पदभरतीमध्ये जेएनएम किंवा बीएससी साठी विद्यार्थी स्टाफ नर्स या पदासाठी अर्ज करू शकणार आहेत। त्यासोबत वेगवेगळ्या 18 ते 19 संवर्गासाठी ते विविध पदे विद्यार्थी मित्रांनो जाहिरातीत तुम्हाला सांगितली गेलेली आहे। तर ती कोणती पदे असणार, त्यासाठी तुम्हाला पात्र काय लागणार आहे, त्यासाठी तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायचा, ही सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे, तर तुम्हाला हा व्हिडिओ व्यवस्थितपणे समजेल आणि तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची ते गरज पडणार नाही। तर चला आता व्हिडिओला व्यवस्थितपणे सुरू करू। तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता बघा इथं पदभरतीचा तपशीलमध्ये आता कोणती पदे भरली जाणार ते सर्व आपण आता डिटेलमध्ये व्यवस्थितपणे इथे पाहून घेऊ। तर बघा पहिलं पद आहे पेड इलेक्ट्रिशियनचं पद आहे। या पदासाठी 4 जागा रिक्त आहेत आणि 75,000 दरमहा मानधन आहे। विद्यार्थी मित्रांनो, इथे पहा तुम्ही पद क्रमांक 8 पर्यंत तुम्हाला प्रत्येकी तुम्हाला 75,000 रुपये इतकं मानधन दिलं जाणार आहे। फक्त आपण पदाचं नाव आणि त्यासाठी किती पोस्ट रिकामे आहेत त्या इथे पाहणार आहोत। रेडिओलॉजिस्ट आहे बघा 1 जागा रिक्त। फिजिशियन कन्सल्टंट मेडिसिन IPHS मध्ये 2 जागा आहेत। त्याच्यानंतर फिजिशियन कन्सल्टंट मेडिसिन साठी पॅलिएटिव्ह केअर साठी तुम्हाला 1 जागा आहे। परत तुम्हाला NPHC मध्ये 1 जागा आहे। ऑर्थोपेडिक्स IPHS साठी 2 जागा आहेत। सर्जन साठी 1 जागा आहे। एनेस्थेटिक्स साठी 2 जागा। अशा प्रत्येकी 1 ते 8 पदांसाठी तुम्हाला 75,000 दरमहा इथे मानधन असणार आहे मित्रांनो। त्यानंतर बघा आता 9 ते 14 पर्यंतचे जे पदे आहेत ती MBBS चे पदे असणार आहेत। त्याच्यासाठी तुम्ही बघा इथे डायलिसिस IPHS मध्ये तुम्हाला 1 जागा रिक्त आहे। L2 साठी 3 पदे, L3 साठी 2 पदे, NRC साठी 1 पद, 13व पद आहे बघा SNCU NBSU साठी 1 पद, 14व आहे बघा ICHDOS मध्ये 1 पद। अशा पद्धतीने तुम्हाला इथे पद क्रमांक 9 ते 14 साठी दरमहा 60,000 रुपये इतकं मानधन इथे दिलं जाणार आहे। त्यानंतर 15व पदावर मेडिकल ऑफिसर MBBS पद असणार आहे। याच्यासाठी तुम्हाला बघा 3 जागा रिक्त आहेत। 60,000 इथे पण मानधन तुम्हाला या पदासाठी दिलं जाणार आहे। 16व पद आहे ऑडिओलॉजिस्टचं हे पद आहे। यासाठी 1 जागा रिक्त आहे। 25,000 दरमहा मानधन असणार आहे। 17व पद आहे बघा टेक्निशियनचं हे पद आहे। याच्यासाठी तुम्हाला जे आहे 17,000 मानधन दिले जाणार आहे। 1 जागा रिक्त असणार आहे। 18व पद आहे MO मेल साठी APA हे पद असणार आहे। याच्यासाठी तुम्हाला 28,000 दरमहा मानधन इथे दिलं जाणार आहे। या पदासाठी पण 1 जागा रिक्त असणार आहे। त्यानंतर आता सर्वात महत्त्वाचं त्याच्यानंतर आहे बघा सर्वात महत्त्वाचं आता स्टाफ नर्सची पदे कोणती आहेत ती आपण इथे पाहून घेणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, स्टाफ नर्सचे हे पद आहे। या पदासाठी तुम्हाला टोटल पदे जे आहेत 26 पदे इथे भरून घेतली जात आहेत। तर त्यासाठी तुम्हाला एज्युकेशन वगैरे जी पात्रता लागणार ती बघा JNM किंवा BSc नर्सिंग तुम्हाला या पदासाठी लागणार। त्याच्यानंतर तुम्हाला इथे पोस्टिंगची ठिकाण आहे ती तुम्हाला व्यवस्थितपणे PDF मध्ये पाहून घ्यायची आहेत। ही पोस्टिंगची ठिकाणे असणार आहेत। तर याच्यासाठी एकूण 26 जागा भरल्या जाणार आहेत। या पदासाठी तुम्हाला अनुभव जे ते अनुभव लागणार आहे बघा गव्हर्नमेंटचा लागणार आहे किंवा NHMचा लागणार आहे। आणि या पदासाठी तुम्हाला 20,000 रुपये दरमहा इथे मानधन विद्यार्थी मित्रांनो दिलं जाणार आहे। आता कॅटेगरी वाईज किती पदे रिक्त आहेत बघा इथे VJA साठी 1 जागा आहे, NTB साठी 1 आहे, NTD साठी 1 आहे, SBC साठी 2, OBC साठी 8, SCBC साठी 6 आणि EWS साठी ओपन साठी तुम्हाला 1 जागा इथे पाहण्यासाठी मिळणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे एकूण 26 जागा इथे तुम्हाला पाहायला भेटणार आहेत। तर अशा पद्धतीने इथे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो। तर आता त्याच्यानंतर या पदभरतीसाठी निवड प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अतिविशेष तज्ञ असेल, विशेष तज्ञ वैद्यकीय अधिकारी MBBS असेल, या पदाकरता तुम्हाला जे असणार आहे इथे अंतिम वर्षाच्या मिळालेल्या गुणाच्या 50% इतके गुण इथे दिले जाणार आहेत। आणि मुलाखतीप्रमाणे तुम्हाला इथे असणार आहे, इथे जे असणार ती तुम्हाला मुलाखत असणार या पदांसाठी। प्रत्येकी तुम्हाला बघा सब्जेक्ट नॉलेज असेल, रिसर्च अँड अकॅडमिक सेक्शन असेल, लिडरशिप असेल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटी असेल किंवा एक्सपिरियन्स असेल, असं प्रत्येकी तुम्हाला 10 मार्क एकूण इथे 50 मार्क इथे मुलाखतीचे दिले जाणार आहेत। आणि त्यानंतर बाकीच्या सर्व पदांसाठी बघा 100 गुणाची तुम्हाला इथे निवड प्रक्रिया पाहायला भेटणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला अंतिम वर्षाच्या आधारे 50 गुण, पदासाठी अर्हता जास्त असेल तर त्याचे 20 गुण, अनुभव असेल तर त्याचे 30 गुण, असे तुम्हाला 100 गुणाची निवड प्रक्रिया इथे पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर बघा तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करता येणार आहे। सर्वात अगोदर 6/6/2025 तुम्हाला ही फॉर्म भरण्यासाठी तारीख असणार आहे। तुम्हाला जो अर्ज स्वीकारणे म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला अर्ज कसा करायचा बघा
अर्ज करण्याकरिता आवश्यक शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरूनच सदर अर्जाच्या प्रतिसह अर्ज अपलोड करायचा आहे। तुम्हाला जे अर्ज आहे ते विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने इथे अर्ज करावा लागणार बघा। 6 तारखेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। तुम्हाला फक्त ऑनलाईन पद्धतीने इथे अर्ज करायचा आहे। अर्ज करण्यासाठी तुम्हाला इथे ही लिंक दिलेली आहे बघा, की या लिंकद्वारे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे। त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे फीस पण इथे लागणार आहे। खुल्या प्रवर्गासाठी 200 रुपये फीस आहे आणि मागासवर्गासाठी 100 रुपये फीस इतकी तुम्हाला इथे विद्यार्थी मित्रांनो लागणार आहे। त्यानंतर आहे बघा तुम्हाला जाहिरातीबद्दलची पात्र यादी असेल, निवड प्रतीक्षा यादी असेल, या सर्व गोष्टी तुम्हाला www.jhpwashim.com या वेबसाईटवर तुम्हाला वेळोवेळी चेक करत राहायचं। सर्व अपडेट तुम्हाला इथे भेटणार आहेत विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर बघा तुम्हाला अशा प्रकारे हा ऑनलाईन अर्ज इथे विद्यार्थी मित्रांनो करायचा आहे। या मी जे ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आरोग्य अभियान भरती प्रक्रिया असणार आहे। विविध पदासाठी 2025 साठी जाहिरात वाशिम तर्फे प्रसिद्ध करण्यात आहे। तर तुम्हाला हा फॉर्म इथे भरायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना इथे हा फॉर्म व्यवस्थितपणे अचूक पद्धतीने भरायचा त्या विद्यार्थ्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे। आपण फक्त कमी फीसवर तुमचे इथे व्यवस्थितपणे अर्ज करून देणार। ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येत नाही त्यांनी कुठल्याही प्रकारची इथे चूक करायची नाही। जर तुमची इथे कुठल्याही प्रकारची चूक झाली तर तुमचा फॉर्म इथे अपात्र ठरवला जाऊ शकतो। तर सर्व विद्यार्थ्यांनी इथे शक्य असेल तर आमच्याकडून फॉर्म भरून घेण्याचा प्रयत्न करा। फक्त थोडक्या फीसवर आम्ही तुम्हाला फॉर्म भरून देत आहोत। तर सर्व विद्यार्थ्यांनी इथे फॉर्म भरायचा आहे आणि अचूक पद्धतीने भरायचा आहे। जर येत नसेल तर आमच्याशी संपर्क साधायचा आहे। संपर्कासाठी तुम्हाला इथे खाली लिंक वगैरे दिलेली असेलच। तर विद्यार्थी मित्रांनो बघा अशा प्रकारे तुम्हाला वाशिम जिल्हा परिषदे अंतर्गत आरोग्य विभागात तुम्हाला मोठ्या प्रमाणावर इथे पदभरती पाहण्यासाठी मिळणार आहे। तर सर्व विद्यार्थ्यांनी इथे नक्कीच अर्ज करायचा आहे। शेवटी तुम्हाला नोटिफिकेशनची PDF, ऑफिशियल वेबसाईट आणि टेलिग्राम चॅनलची लिंक तिथे तुम्हाला सर्व गोष्टी आपल्या टेलिग्राम चॅनलवर सर्वात अगोदर पाहण्यासाठी भेटत असतात। त्या सर्वांनी आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्यायचं आहे। शेवटी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। तुमची काही कमेंट असेल तक्रार असेल तर तुम्हाला ते पण करायचं आहे। सर्व विद्यार्थ्यांना रिप्लाय दिला जाईल। शेवटी आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऑल वरती प्रेस करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणाऱ्या नवनवीन जाहिराती तुम्हाला सर्वात अगोदर पाहण्यासाठी भेटत जातील। तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, तोपर्यंत भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।